हो, चांगला बॉल टाकलाय, बॉल डॉट टाकलेला आहे, चांगली गोलंदाजी. या ओव्हरमध्ये एकही मोठा फटका खर्च केलेला नाहीये. आहेर टीमसाठी चांगली गोलंदाजी होतीये. आता चांगली बॅटिंग करावी लागेल टीम सोंडपारला. मिसिट आहे, वेळेच्या अचूकता नव्हतीच. या फटक्याच्या पाठीमागे वेल जज कॅच इथे पकडलेली आहे. अशा प्रकारच्या कॅचेस पकडणं कठीण आहे, परंतु ते काम मैदानात शक्य केलेलं आहे. धक्का क्रमांक 2 टीम सोंडपार. वैभव सोंडकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. मधल्या फळीमध्ये क्रमांक 4 वरती बॅटिंग करताना टीम सोंडपारला 50 पार धावसंख्या इथे उभीच करावी लागेल, कारण समोर NKCC आहेर सारखा संघ आहे. त्याच्यामुळे सेकंड इनिंग मध्ये फाईट द्यायची असेल तर निश्चित या प्रकारची धावसंख्या इथे उभी करावी लागेल. हाच माइंडसेट ठेवावा लागेल. 50 पेक्षा कमी करून चालणारच नाही या मॅच मध्ये. येणाऱ्या प्रत्येक फलंदाजाला आक्रमण करावं लागेल. 2 धावा बॉलच्या पाठीमागे मिळतील आणि 50 धावा कमीत कमी कशा प्रकारे उभ्या करता येतील याचा प्रयत्न करावा लागेल. धावसंख्या आहे 5 धावा अवघ्या धावफलकावरती आलेल्या आहेत. 12 बॉल मध्ये कमीत कमी इथून पुढे 20-20 धावा जरी आल्या तरी 40 प्लस ला फ्लाइट करू शकेल टीम सोंडपार, परंतु धावा बनवाव्या लागतील. जर धावा आल्या नाहीत तर मात्र गोलंदाजांवरती प्रेशर वाढेल सेकंड इनिंग मध्ये. त्याच्यामुळे इथे धावा बनवणं फार गरजेचं आहे. धावसंख्येची ती भूक ठेवावी लागेल, धावसंख्येचं प्रलोभन इथे ठेवावं लागेल. मोठे फटके सातत्याने खेळावे लागतील. गोलंदाजी मार्गवरती विराज सकपाळ. ओव्हर नंबर 2 स्ट्रायकर एंडला फलंदाज तयार. मधली फळी बॅटिंगसाठी आहे मैदानाच्या आतमध्ये. निलेश सोडकर सायकर जोडीतले बॅटर. ओ, चांगला बॉल टाकला आणि या बॉलला खोदून काढलं. दोन धावा बॉलच्या पाठीमागे आलेल्या आहेत. पायांचा वापर केलाय, टायमिंग प्रॉपर. बॉल करतोय हवाई भ्रमण, बॉल सीमारेषा पार. षटकार. पायांचा वापर केला, या बॉल वरती केला आक्रमण. बॉल करतोय हवाई भ्रमण, षटकार. पुन्हा एकदा त्याच प्रकारे पायाचा वापर करण्याचा प्रयत्न. यावेळेला अकूट टप्प्याचा बॉल टाकला, मनसुबे ओळखले आणि त्यानंतर बॅक ऑफ दी लेंथ हा बॉल हाताळण्यात आला. म्हणजेच काय पाठी ओढलेला बॉल. 2 धाब्या बॉलच्या पाठीमागे मिळाल्यात, परंतु काय फटका खेळला निलेश सोंडकर यांच्या बॅटमधून. या अगोदरचा फटका लाजवाब होता. धावसंख्या एकदा आपण सांगूया 15 धावा. या ओव्हरमध्ये 3 बॉलचा खेळ झालेला आहे. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. याही बॉलवरती आता आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि आणखीन एक बॉल सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळत आहेत 4. टाळ्यांचा होतोय कडकडाट. धावसंख्येचा वेग ज्या प्रकारे वाढवलेला आहे, धडाकेबाज बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली आहे. नाव आहे निलेश सोंडकर. अनुभव कृतीमध्ये आणला. असं म्हणतात ओल्ड इज गोल्ड. हो, फुल टॉसला कन्वर्ट करू शकले नाही, न्याय देता आला नाही. फुल टॉस बॉलला डॉट. शेवटचे 2 बॉल.
5 बॉलचा खेळ झालेला आहे, म्हणजे शेवटचा 1 बॉल बाकी. सोडून दिलाय व्हाईट बॉल. अंपायर कॉल व्हाईट बॉल. सकाळपासून उल्लेखनीय कामगिरी पंचांची राहिली. कल्याणी घोरपडे सर असतील किंवा प्रमोद कांबळे सर असतील, ही ऑफिशियल स्पॉन्सर आहे क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून. सकाळपासून आपली कामगिरी चोख बजावताना प्रत्येक नियमाचं काटेकोरपणे पालन. ओ यावेळेला फटका, कॅचचा कॉल, परंतु अखेरकार बॉल सीमारेषा पार. धावा मिळाल्या 4 चौकार. अमोल गेले खरे बॉल अडवायला, परंतु बॉल पर्यंत पोहोचू शकले नाही आणि त्याचमुळे की काही या बॉलने सीमारेषा ओलांडली. सरळ 4 धावेंसाठी आला तो चौकार. काय बॅटिंग केली निलेश सोंडकर यांनी. धावसंख्या आहे धावफलकावरती 24 धावा 24 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 6 बॉल. आकाश काळे फिरकी गोलंदाज, गोलंदाजीच्या मार्कवरती. बॅटिंग मध्ये एका बाजूला निलेश सोंडकर यांची बॅट तळपली आहे, दुसऱ्या बाजूला वैभव. बरोबर. पहिलाच बॉल डॉट आलाय. आकाश काळे म्हटलं की लेग ब्रेक. सिंगल धाव, दुसरीचा प्रयत्न. 2 धावा बॉलच्या पाठीमागे मिळाल्या. धावा येणं गरजेचं आहे, धावा कशा येऊत. शेवटचे 4 बॉल. आजच्या दिवसातली शेवटची मॅच आहे. सेमीफायनलचे राऊंड उद्या होतील. उद्याचा पहिला बॉल ठीक पडेल याची आपण नोंद घ्या 8:30 ला. त्याच्यामुळे विनंती की आपण रिपोर्टिंग करावी लागेल. टायमिंग आहे सकाळच्या उद्याच्या मॅचचा 8 चा, त्यामुळे 8 ला तुम्हाला इथे हजर राहावं लागेल. टॉस होईल आणि 8:30 पर्यंत पहिला बॉल उद्या टाकला जाईल, कारण उद्या अंतिम दिवस आहे. त्याच्यामुळे आपण याची नोंद घ्या. उद्या ठीक पहिला बॉल 8:30 ला पडेल. 8 ला तुम्हाला रिपोर्टिंग करायचं आहे. तुमचा 8:15 ला टॉस होईल आणि 8:30 ला पहिला बॉल टाकला जाईल याची आपण नोंद घ्या. PCC पाली आणि JMCC कुमटे अशी मॅच होईल याची आपण नोंद घ्या. धावसंख्या 26 धावा. चला घाई करा. शेवटचे उर्वरित 2च बॉल बाकी आहे टार्गेट सेट करणारे. आपण चर्चा केली की 50 पार धावा फार महत्वाच्या त्या मॅच मध्ये फाईट करायचं असेल तर. आणि इथे वाईट बॉल आलेला आहे, त्याच्यावरती +1. अशा 2 धावा बॉलच्या पाठीमागे मिळतील. समोरच्या बाजूला हा फटका इथे खेळलेला आहे. फटका गॅप मध्ये सीमा रेषेच्या पलीकडे सरळ 4 धाव्यांसाठी चाललेला आहे. आणि पहिला डाव इथे संपलेला आहे. धावसंख्या आहे 34 झाल्या. 35 ची या मॅच मध्ये गरज आहे. चला फिल्डिंग लावा, लगेचच फिल्डिंग लावा. टीम सोनपारला विनंती आहे आणि NKCC हाईरला विनंती की बॅटिंग ऑर्डर आपण लगेच पाठवा. या मॅच मध्ये 35 ची गरज आहे. बॉल 18.
चला सोंडपार टीम फिल्डिंग लावा. टीम सोंडपार आपण फिल्डिंग लावा. ती मॅच आहे NKCC आहिर आणि त्यांच्या विरोधामध्ये सोंडपार टीमने प्रथम बॅटिंग करताना धावा बनवल्या एकूण 34 आणि विजयासाठी आता बनवायच्या आहेत 35 धावा. आहिर टीमची सायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. आकाश काळे आणि मंगेश सकपाळ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे आणि गोलंदाजी मार्गवरती पहिलं षटक आणि पहिला बॉल अक्षय सोंडकर हे सोंडपार टीमचे असणारे ऑलराऊंडर खेळाडू गोलंदाजी मार्गवरती येत आहेत. बॅटिंग मध्ये मोठा खेळ आज अक्षय सोंडकर यांना करताच आलेला नाहीये. त्याच्यामुळे गोलंदाजी करताना आज धारदार गोलंदाजीचे वार इथे करावे लागतील. आपल्याकडे जे नाही ते स्वप्न आहे आणि आपल्याकडे जे काय आहे ना हे सर्वोत्तम आहे. ही मानसिकता इथे मैदानाच्या आतमध्ये ठेवावी लागेल. गोलंदाजी करताना ओव्हर नंबर 1 ला सुरुवात. स्ट्रायकर एंडला आकाश काळे ज्यांनी या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक झळकवलेला आहे असा खेळाडू स्ट्रायकर एंडला तयार. पहिलाच बॉल चांगला अक्षय सोंडकर यांनी आपली गुणवत्ता पहिल्याच बॉलवरती सिद्ध केली आणि पहिलाच बॉल प्रभावशाली टाकला तो आला डॉट. अशाच प्रकारची गोलंदाजी आज अक्षय सोंडकर यांना करावी लागेल कारण अक्षय सोंडकरनी जर चांगली गोलंदाजी केली एका पायावरती फटका खेळलाय आणि बॉल पाठवलाय सरळ सीमा रेषेच्या पलीकडे. या डावातला पहिला मोठा हिट. फलंदाजाला करतोय सुपर हिट. काय फटका खेळला. आकाश काळे यांची खासियत आहे मैदानाच्या आतमध्ये जायचं आक्रमण करायचं ही महत्वाची विकेट आहे. या 2-3 विकेट जर टीम सोंडपारने झटपट मिळवल्या तर निश्चित या मॅच मध्ये सोंडपारला जोमाने येता येईल. 2-3 विकेट आहेत. तुम्ही आकाश काळे मंगेश सकपाळ शाकी यांच्या विकेट मिळवा. इथे पहा आणखीन एक बॉल सीमा रेषेच्या पलीकडे अलग फटका मारलाय परंतु सलग मारलाय. तब्बल 2 मोठे हिट आलेले आहेत. बॅक टू बॅक 2 षटकार. आकाश काळे अक्षय सोंडकर यांच्या विरुद्ध आक्रमण केलंय. कमबॅक तर करावं लागेल. परिस्थिती कठीण आहे परंतु या कठीण परिस्थिती माराही तिकट करावा लागेल कारण अशा प्रकारच्या परिस्थितीला शरण जाऊन चालणारच नाही. धावा गेल्या तरी चालेल परंतु विकेट आल्या तर मात्र या मॅच मध्ये टीम सोंडपारला येता येईल. डॉट बॉल रेशो इथे वाढवावा लागेल. अशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल जे आपल्या गोलंदाजीमध्ये जे काय सर्वोत्तम आहे
त्याचं इथे तुम्हाला सादरीकरण करावं लागेल. 2 आलेले आहेत. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 14 धावा धावफलकावर ते आलेले आहेत. षटक क्रमांक 1चा खेळ सुरू आहे. 4 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलचा खेळ बाकी. अक्षय सोंडकर हे ऑलराऊंडर खेळाडू सोंडपारचे. आज विकेट त्यांना घ्याव्या लागतील. ओ चांगला बॉल टाकलाय. सिंगल. धाव प्रयत्न सुरू आहेत परंतु प्रयत्नांना यश मिळत नाहीये. परंतु क्रिकेट असो किंवा आयुष्य, प्रयत्न हे आपल्याला करावेच लागतात आणि ते प्रयत्न ते सुरू आहेत. ही मॅच आहे जी तुम्हाला घेऊन जाईल बक्षीस पात्र फेरीमध्ये, म्हणजे सेमी फायनल मध्ये. त्यासाठी इथे जर सामना जो संघ जिंकेल तो या फेरीमध्ये निश्चित जाईल. शेवटचा एक बॉल बाकी. ओ हेलिकॉप्टर लुक स्ट्रोक. एक टप्पा. बॉल सीमा रेषा पार. बाउंड्री लाईनशी मारेल. गप्पा. चौकार. 19 जावा पहिल्याच ओव्हर मध्ये आलेले आहेत. 12 बॉल 16ची आता गरज. 12 बॉल 16ची या मॅच मध्ये गरज आहे. मेहनत ही अशी गोष्ट आहे ना की नशिबात नसलेल्याही गोष्टींचे दरवाजे उघडे करू शकते आणि इथे ती मेहनत घ्यावी लागेल. मेहनतीचा प्रचंड मोठा डोंगर इथे उभा करावा लागेल. गोलंदाजी मार्ग वरती. बॉलर तयार. विश्वजित सोंडकर ऑलराऊंडर खेळाडू सोंडपार. 12 बॉल 16ची गरज. समोरच्या बाजूला डावकुरे आताचा मंगेश सकपाळ. हो इथे ऑन साइडला बॉल खेळलाय. सिंगल डाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल आणि सिंगल सोबत स्कोरबोर्ड पुढे जाईल. धाव आता धावून काढलेली आहे का. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते आणि ती डिक्लेअर स्वरूपाची आहे. त्या ठिकाणी पंच कळवत आहेत. त्यामुळे आता 15ची गरज आहे आणि इनारे बॉल 11 बॉल 15. विश्वजित सोंडकर. हो चांगला बॉल टाकलाय. सिंगल धाव मिळते या बॉलच्या पाठीमागे. विकेट किपरला बॉल स्टॉप करावा लागेल कारण धावा कमी आहेत आणि कमी धावेमध्ये लढताना तुम्हाला एक एक धाव इथे मोजून मापून तोलून खर्च करावी लागेल. आता सोंडपारसाठी प्रत्येक धावेचं मोल जर आपण पाहिलं तर सोन्याच्या भावासारखं आहे. पुढे आले. हो इथे पा मंगेश सकपाळ माघारी. मॅच मध्ये रोमांचकता वाढली. धक्का क्रमांक टीम आहिरला पहिला. आता मॅच बनू लागली सोंडपारसाठी. एका बाजूला आहिरचा मंगेश सकपाळ माघारी गेला. त्याच वेळेस मात्र एंट्री झाली आहे शंकर सकपाळ म्हणजे शाकी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्रमांक 3. एका बाजूला क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आखताना अक्षय सोंडकर घराघर क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना फिरवतायत कारण एका दुसरी विकेट संघाला आणखीन मॅच मध्ये घेऊन येईल त्यासाठी असणारी तळमळ. बॉलर पुन्हा तयार. विश्वजित सोंडकर एका बाजूला. शंकर सकपाळ म्हणजे आहिरचे शाकी स्ट्रायकर एंडला बॅटिंग मध्ये तयार. नऊ बॉल 14ची गरज. हो चांगलाच बॉल टाकलाय. मॅच बनवू लागली. विश्वजित सोंडकर यांचं कौतुक करावं लागेल ज्या प्रकारची गोलंदाजी या पठ्ठ्याने केली आहे. 8 बॉल 14. हो हाई बॉल चांगलाच टाकलाय.
7 बॉल 14ची गरज, टाळ्यांचा कडकडाट. केलेला खेळ सांगून जातोय की कशा प्रकारे गोलंदाजी सुरू आहे. ओ इथे आणखीन एक बॉल डॉट. मॅच बनली आणि ते काम विश्वजीत सोंडकर यांनी केलं. आता 6 बॉल 14 धावेंची गरज आहे. निर्णायक षटक. अवघ्या 2 धावा दिल्या. ज्यावेळेस सामना सोपा वाटत होता तो सामना कठीण झालाय आणि या मॅच मध्ये आता आकाश काळे यांच्यावरती आहे आता मोठी जबाबदारी. या मॅच मध्ये जर तरची चर्चा आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये रंगतीये. आकाश काळे महत्वाची विकेट दोन्ही संघांसाठी. जर ही विकेट सोंडपारला मिळाली तर येणारा फलंदाज प्रेशर मध्ये असेल. परंतु आकाश काळेने जर पहिल्या बॉलवरती फटका मारला तर मॅचचा विषय करून टाकणार हा खेळाडू सोप्पा. आणि अनोख्या स्टाईल मध्ये आकाश काळे यांनी बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे. सहजरित्या मॅच सोडेल तो आकाश काळे कसला. परंतु एका बाजूला आपण चर्चा केली अजूनही मॅच मध्ये लढण्यासारखं आहे. 5 बॉल 8ची गरज आहे आणि गोलंदाजी मार्गवरती वैभव आलेले आहेत. 5 बॉल विश्वजीत सोंडकर यांनी ज्या प्रकारची गोलंदाजी केली आहे ना त्या प्रकारचे जर 5 बॉल इथे हाताळण्यात आले तर हा सामना झुकेल सोंडपारच्या बाजूने. 5 बॉल 8ची गरज. वैभवलाही शेवटपर्यंत झुंजावं लागेल. एक चिवट झुंज इथे द्यावी लागेल. हो इथे प्रेशर प्रेशर प्रेशर. हा वाईट बॉल आहे. आज आत्मविश्वासाला इथे साथ घालावी लागेल. आत्मविश्वासाने इथे गोलंदाजी करावी लागेल. प्रत्येक बॉल हा विश्वात्मक टाकावा लागेल जो संघामध्ये एक चांगली ऊर्जा क्रिएट करेल. ओ मिस हिट आहे. कॅचचा कॉल. आणि इथे काय झालं. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे आल्या. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न सर्वोत्तम केला परंतु बॉल पर्यंत पोहोचूच शकले नाही. धावसंख्या आता बनवायची आहे 4 बॉलमध्ये 5. 4-5 5-4 अशी मॅच आहे. ओके पण त्या ठिकाणी काहीतरी कळवतात. एक शॉट आहे त्याच्यामुळे आता एकच धाव घेतली जाईल. म्हणजे 4 बॉलच्या पाठीमागे आता आपण चर्चा केली होती 6ची गरज. 4 बॉल 6. मॅच मध्ये वैभव सोंडकर एका बाजूला आकाश काळे यांच्यातलं बाटल. सहजरित्या बॉलला वळवलंय आणि सामना झटपट पटापट आपल्या स्टाईलने आकाश काळे यांनी फिनिश केलाय.